नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजगुरू मंत्रा या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राज चौरे आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण जी डेली करंट अफेअर्सची सीरीज चालू केली आहे, त्यामध्ये आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, अलीकडेच सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणतं मिशन आहे ते हे बघा, मिशन कायाकल्प. कोणतं मिशन आहे? मिशन कायाकल्प कोणी सुरू केले आहे? दिल्ली, चंदीगड, जम्मू काश्मीर, लडाख. ते मिशन कोणी सुरू केले आहे? हे सुरू केलेले आहे दिल्ली सरकारने. ओके, कोणी सुरू केलेले आहे? दिल्ली सरकारने. आता हा मिशन सुरू करण्यामागचं त्यांचा नेमका हेतू काय आहे? दिल्ली गव्हर्नमेंट. ओके, आता नेमकं मिशन कशासाठी चालू केलं आहे? तर आपले जे सरकारी शाळा आहेत, सरकारी स्कूल आहेत दिल्लीमधील सरकारी स्कूल. ओके, आता त्यांना काय करायचं आहे की मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आधुनिक ज्या सुखसुविधा आहेत सगळ्या त्यांना याद्वारे आधुनिक सुखसुविधा दिल्या जाणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर. ओके. आता यामध्ये मग काय काय आलं? तर समजा याच्यामध्ये शाळेची बिल्डिंग आली, म्हणजे शाळा व्यवस्थित पाहिजे. नंतर मग शाळेमध्ये समजा प्रत्येक शाळेमध्ये लॅब पाहिजे, पिण्याचे पाणी व्यवस्थित. म्हणजे यासाठी मिशन कायाकल्प राबवण्यात आलेलं आहे. ओके. आलं लक्षात सर्वांच्या? चला. पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न आहे, अलीकडे जागतिक बँकेच्या वर्ल्ड बँक उत्पन्न वर्गीकरणात भारताच्या कोणत्या शेजारील देशाला अप्पर मिडल इन्कम ओके काय आहे प्रश्न? अप्पर मिडल इन्कम उच्च मध्यम उत्पन्न गटामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आता याच्यामध्ये नेपाळ, भूटान, श्रीलंका आणि बांगलादेश. तर याचं उत्तर काय आहे? चला सांगायचं उत्तर काय आहे पटकन. चला याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तर आहे श्रीलंका. ओके, अप्पर मिडल इन्कम. चला आता भारतामध्ये पाहायचं झालं तर आता हे झालं पूर्ण देशाचं. आता फक्त भारता अंतर्गत जर पाहायचं झालं भारतामध्ये तर एकूण कोणते कोणते स्टेट अप्पर मिडल इन्कम अंतर्गत मोडतात म्हणजे कोणते कोणते स्टेट यामध्ये येतात? तर यामध्ये येतं बघा, दिल्ली येतं, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर तेलंगणा, त्यानंतर तामिळनाडू आणि गुजरात. ओके, महाराष्ट्र याच्यामध्ये येत नाही बरं. चला आणि सर्वात गरीब स्टेट म्हणजे मिडल इन्कमच्या खालीही म्हटलं तर मग ते येतं बघा, बिहार. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहायचा. अलीकडेच भारताने अंकटॅड याच्या ग्राहक संरक्षणातील आंतरशासकीय तज्ञ गटाच्या इंटर गव्हर्नमेंट ग्रुप ऑफ एक्सपर्ट्स नव्या सत्राचे अध्यक्षपद कोठे भूषवले आहे? आता भारताने याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे, परंतु नेमकं कुठं भूषवलेलं आहे? जिनेवामध्ये, न्यूयॉर्कमध्ये, रोममध्ये का मॉन्ट्रियलमध्ये? त्याचं अंकटॅडचं जे अध्यक्षपद कुठे भूषवलेलं आहे ते आहे जिनिवामध्ये. ओके, कोणी भूषवलेलं आहे? ते भारताने भूषवलेलं आहे. ओके, आता याच्या सोबतच आता जे जिनेवा आहे ते मुख्यालय कोणाकोणाचं आहे ते पाहूयात आपण. जिनेवा हे बऱ्याच संस्थेचं मुख्यालय आहे. ते ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमचं देखील मुख्यालय आहे. त्यानंतर WTO देखील मुख्यालय आहे आणि WHO देखील जिनेवा हे मुख्यालय आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताच्या पासपोर्टला कोणते स्थान मिळाले आहे? 123वे, 124वे, 125वे, 126वे. तर कितवे स्थान मिळाले आहे? किती देशापैकी? तर 197 देशापैकी भारताचे स्थान हे 125वे आहे. ओके, कितवे स्थान आहे भारताचे? 125वे स्थान आहे. आता हा ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स आहे बरं. तो दुसरा जो आहे तो वेगळा इंडेक्स आहे. चला आता ह्याच्यामध्ये टॉपचा जर देश पाहायचा झाला तर टॉपचा देश कोणता आहे? तर टॉपचा देश आहे स्वीडन. ओके, आलं लक्षात सगळ्याच्या? चला ह्याचा पुढचा प्रश्न. हे बघा, अलीकडेच FSSAI कडून FSSAI कडून फसाय म्हणजे इट राईट कॅम्पस म्हणून प्रमाणित सर्टिफाईड होणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ,
कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ का चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ? तर आता हे ईट राईट कॅम्पस जे आहे ते फस आहे. आता याच्यामध्ये भारतातील कोणते विमानतळ आहे? तर ते आहे चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ. ओके, चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता हे कुठे आहे? तर हे आहे लखनौमध्ये. कुठे आहे? हे आहे लखनौमध्ये. ओके, चला. आता सोबतच पाहायचं झालं तर FSSAI आहे. FSSAI कसं आहे म्हणजे नेमकं काय? तर तुम्ही पाहू शकता की याचा लॉंग फॉर्म काय आहे? फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, याचा लॉंग फॉर्म. आता याचा जो कायदा आहे तो कायदा बघा कधीचा आहे? तो कायदा आहे 2006चा. ओके, आणि याची स्थापना झालेली 2008 मध्ये. ओके, आपण पॅकेटचे फूड वगैरे पाहतो बघा त्याच्यावरती मागे लिहिलेलं असतं FF आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर न्यू दिल्लीमध्ये. चला, त्याच्याबद्दल एवढीच माहिती आवश्यक आहे. चला, घ्यायचा पुढचा प्रश्न. चला, आता अलीकडेच कोणत्या देशामध्ये, काय प्रश्न? अलीकडेच कोणत्या देशामध्ये शांतता राखण्याच्या मोहिमेसाठी पीस कीपिंग मिशन 651 भारतीय लष्कराच्या जवानांना UN मेडलने सन्मानित करण्यात आलेले आहेत? म्हणजे बाहेर देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या भारतातील 651 भारतीय लष्कराच्या जवानांना UN मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. आता मग त्यांनी कुठे शांतता प्रस्थापित केली आहे शांतता? तर ती आहे DR कांगोमध्ये. ओके, कुठे केली आहे ती? DR कांगोमध्ये. लक्षात सर्वांच्या? प्रश्न पाहायचा. काय प्रश्न? अलीकडेच ब्रिक्सच्या अँटी ड्रग एजन्सीच्या प्रमुखाची बैठक कोठे सुरू झाली आहे? कोची, गुवाहाटी, इंदूर, गुरुग्राम. तर सांगा कुठे झाली आहे सुरू? कुठे झाली आहे? ती झाली आहे गुवाहाटी. ओके, गुवाहाटी ते झालेले आहे. चला, आता सोबतच दुसऱ्या बैठकी पाहायच्या झाल्या तर ब्रिक्सद्वारे तर जो त्याच्यामध्ये संस्कृती, ओके, संस्कृती विषयीची बैठक कुठे झाली आहे? तर ती झाली आहे वाराणसीमध्ये. ओके, हे लक्षात ठेवा, हे जर विचारलं तरी म्हणजे कोणती बैठक नेमकी कुठे झाली आहे? वाराणसीमध्ये. त्यानंतर पर्यटन विषयी जी बैठक झाली आहे पर्यटन विषयी ती कुठे झाली आहे? ती झाली आहे जयपूरमध्ये. ओके, त्यानंतर एम्प्लॉयमेंट विषयी. ओके, एम्प्लॉयमेंट विषयी झाली आहे ती कुठे झाली आहे? ती झाली आहे तिरुअनंतपुरम मध्ये. ओके, त्यानंतर कोणती? त्यानंतर बघा कृषी विषय. ओके, ही महत्वाची आहे. कृषी विषय बैठक कोठे झाल्या असं विचारलं ती लक्षात ठेवा इंदोरमध्ये. त्यानंतर महिलांविषयी जर बैठक कोठे झाल्या असं विचारलं ती लक्षात ठेवा कोचीमध्ये. ओके, चला, आणि अँटीडक्टची पाहिलीच आपण कुठे? तर गुवाहाटीमध्ये. ओके, चला, घ्यायचा पुढचा प्रश्न. अलीकडेच इस्रोने गगनयान मोहिमेसाठी पहिली सॉल ग्राउंड टेस्ट कोठे केली आहे? आता गगनयान मिशन कशा संदर्भित आहे? तर हे मानव अंतराळात पाठवण्यासाठी. ओके, आता ही नेमकी कुठे केली आहे? तर ही केलेली आहे बघा आंध्र प्रदेशमध्ये. आता आंध्र प्रदेशमध्ये कुठे केली आहे त्यांनी? तर तुम्हाला माहितीच आहे आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा. आंध्र प्रदेशमध्ये कुठे? श्रीहरिकोटा. चला, कोणतं अंतरिक्ष केंद्र आहे? तर ते आहे बघा सतीश धवन अंतरिक्ष केंद्र. ओके, सॉल्व ग्राउंड टेस्ट. ओके, लक्षात सर्वांच्या? आता यामध्ये काय केलं जाणार आहे? ज्यावेळेस यान म्हणजे
ज्यावेळेस उतरवलं जाईल आपल्या ह्याच्यामध्ये पृथ्वी घेतलं उतरवलं जाईल त्यावेळेस त्याला ना वरती आता समजा हे आपलं यान आहे तर याला काय केलं जाईल माहिती का असे वरतून असे 4-5 पॅराशूट लावून त्याचा वेग कमी केला जाईल. ओके काय केलं जाईल त्याचा वेग कमी केला जाईल ज्याने की हानी होणार नाही. चला आणि याच्यासोबतच एक लक्षात ठेवा की आता आपण मागच एक वेम मिशन वेम मित्र वेम मित्र वेम मित्र जे मिशन राबवलं होतं ते कशाशी संदर्भित होतं तर ते हेच होतं याच्यासाठी होतं की ते की त्याच्यामध्ये महिला रोबोट होते. ओके महिला रोबोट अंतराळात पाठवले जाईल बरं. चला कशाद्वारे पाठवलं ते LPM-3 ओके LEM-3 द्वारे पाठवलं होतं. चला चला पुढचा प्रश्न काय आहे अलीकडेच ऑस्ट्रेलियाने महिला T20 वर्ल्ड कपचे विजेतेपद किती यंदा जिंकले आहे. आता जो झालेला वर्ल्ड कप जो आहे त्याच्यामध्ये आता महिलांनी ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी तो कितव्यांदा जिंकला आहे असा प्रश्न आहे. ओके तो आता कितव्यांदा जिंकला आहे चला त्याच्यात पूर्ण माहिती पाहूयात आपण. त्याचं पाहायचं झालं तर समजा आता त्याचा जो होस्ट होता होस्ट 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 पाहूयात. त्यानंतर कितव्या क्रमांकाचे होते ते पाहूयात. त्यानंतर किती टीमा होत्या ते पाहूयात. त्यानंतर विजेता कोण उपविजेता विजेता कोण ओके आणि त्यानंतर सर्वाधिक वेळा जिंकणारी टीम कोणती. ओके त्याचं उत्तर पाहूया आपण आधी. आता हा कितव्यांदा जिंकला आहे तर हा 7व्यांदा जिंकला आहे. ओके सर्वाधिक वेळा कोणी जिंकला आहे हा जिंकला आहे ऑस्ट्रेलियाने लक्षात ठेवा. ओके चला त्याचा होस्ट कोण आहे त्याचा होस्ट आहे इंग्लंड अँड वेल्स. ओके होस्ट कोण आहे इंग्लंड आणि वेल्स. कितव्या क्रमांकाची होती ही तर ही होती 10व्या क्रमांकाची. यामध्ये एकूण टीमा किती होत्या एकूण 12 टीमा होत्या. ओके आता यात ऑस्ट्रेलिया सध्या जो विजेता कोण आहे त्याचा ऑस्ट्रेलिया आहे. ओके कितव्यादा जिंकले त्यांनी 7व्यांदा. ओके चला आणि उपविजेता कोण आहे याच्यामध्ये तो उपविजेता आहे इंग्लंड. ओके लक्षात सर्वांच्या. चला तर असेच आपण डेली दररोजचे जे करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण डेली लेक्चरद्वारे कव्हर करून घेणार आहोत. तुमची स्पर्धा परीक्षेतील कोणतीही एक्झाम असो सर्व सेवा असो कंबाईन असो बाकी कोणत्याही तुमच्या एक्झाम असो तुमचं करंट अफेअर्स शक्यतोच्या बाहेर जाणार नाही याचा आपण परिपूर्ण प्रयत्न करणार. ओके अशाच प्रत्येक अपडेटसाठी फॉलो आणि शेअर करा. राजगुरु मंत्राला धन्यवाद.